नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 24 डिसेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी आहे. नक्षत्र हस्त आहे. योग शोभन आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो सुद्धा गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:26 ते 1:46 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:02 ते 12:50 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:07 ते 4:27 आणि यमगंड काळ सकाळी 9:45 ते 11:06 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्राबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. याचप्रमाणे आजच्या दिवशी गुरु आणि शनीचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. द्वितीयातला गुरु आणि लाभातला शनी हे परस्पर केंद्रयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबरचे नातेसंबंध सुदृढ होतील. याचप्रमाणे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आर्थिक व्यवहारावरती बारीक लक्ष ठेवणं गरजेचं राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्याच राशीतला गुरु आणि दशमातला शनी हे परस्पर केंद्रयोग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकडे सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करताल तर काही चांगले लाभ शॉर्ट टर्ममध्ये होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता. भाग्याचे उत्तम साथ आजच्या दिवशी लाभेल. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. व्ययातला गुरु आणि भाग्यातला शनी हे परस्पर केंद्रयोग करणार आहेत. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. लाभातला गुरु आणि अष्टमातला शनी हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. आजचा दिवस धावपळीचा धकाधकीचा राहील. मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 2थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे.
दशमातला गुरु आणि सप्तमातला शनी हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुकीसुद्धा आजच्या दिवशी होऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे. भाग्यातला गुरु आणि षष्ठातला शनी हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचं कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल. मूडसुद्धा खूप चांगला दिसून येईल. भाग्याची संपूर्ण साथ आजच्या दिवशी तुम्हाला लाभेल. कुठल्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे. अष्टमातला गुरु आणि पंचमातला शनी हे परस्पर केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसतील. तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींना कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतं. मात्र आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. सप्तमातला गुरु आणि चतुर्थातला शनी हे परस्पर केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्र परिवारावर भेटीगाठी होतील. याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर थोड्याफार प्रमाणात नातेसंबंध येणार 2 ते 3 दिवसात टाळले जाऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 10व्या सालात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आणि षष्ठातला गुरु आणि तृतीयातला शनी हे परस्पर केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी घडू शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णयसुद्धा तुम्ही आजच्या दिवशी घेऊ शकता. याचप्रमाणे काही त्या संदर्भातलं उत्पन्नसुद्धा तुम्हाला मिळू शकेल. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी आजचा शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. पंचमातला गुरु आणि द्वितीयातला शनी हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभफलदायी असणार आहे. आज तुमचा मूड जबरदस्त दिसून येईल. कॉन्फिडन्स वगैरे खूप चांगला दिसून येईल. कामाचा उरक आजचा दांडगा राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदपत्री व्यवहार करता सुद्धा आजचा दिवस चांगला राहील. मात्र येणार 2 ते 3 दिवसात तुमचे आर्थिक गुंतवणूक किंवा खर्च यावर थोडं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 8व्या सालात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातला गुरु आणि तुमच्याच राशीतला शनी हे परस्पर केंद्र करणार आहेत. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील. मात्र काही अनपेक्षित लाभ तुम्हाला आजच्या दिवशी निश्चित मिळतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर थोडेफार मतभेद मतवैचित्र अशा काही गोष्टी दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7म सालात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे.
तृतीयातला गुरु आणि व्ययातला शनी हे परस्पर केंद्र करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा एक संभव होतो. आजच्या दिवशी काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभप्रदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 24 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.